विविध विभागांच्या 26 संकेतस्थळांचं उद्घाटन मुख्यमंत्री फडणवीसांच्या हस्ते उद्घाटन आशिष शेलारांची यावेळेला प्रमुख उपस्थिती। राज्यातल्या 125 उपजिल्हाधिकाऱ्यांना निवड श्रेणी पदावर पदोन्नती। महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळेंचे आदेश। 8 वर्षांपासून रखडली होती पदोन्नती। मुंबई गोवा महामार्गाच्या संदर्भात विधानसभेत लक्षवेधीवर चर्चा। पुलाचं काम 50% पूर्ण झालं असून जानेवारी 2026 पर्यंत काम पूर्ण करण्याचा प्रयत्न। मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांची माहिती। पुण्यातल्या सतेज पाटलांच्या महाविद्यालयात बॉम्ब ठेवल्याचा ईमेलद्वारे डी.वाय. पाटील महाविद्यालय उडवून देण्याची धमकी। बॉम्बच्या अफवेमुळे महाविद्यालयात खळबळ। कल्याण डोंबिवलीतल्या 65 बेकायदा इमारत प्रकरणी प्रांत कार्यालयाची फसवणूक। काही बेकायदा इमारतीसाठी वापरले गेले होते खोटे सातबारे आणि नकाशे। कागदपत्रांच्या चौकशी दरम्यान उघडकीला आली बाब। अखिल महाराष्ट्र मूर्तिकारांच्या महासंमेलनाचं आयोजन। मुंबईतल्या नरे पार्क या ठिकाणी महासंमेलनाचं आयोजन। राज्यातल्या विविध जिल्ह्यांमधून मूर्तिकार संमेलनासाठी उपस्थित। बीडच्या आष्टी तालुक्यातल्या शिक्षक दाम्पत्यानं केली शेती। कमी पाण्यावर फुलवली आधुनिक पद्धतीनं शेती। अवघ्या 1 एकरामध्ये 6 लाख रुपयांचं कांद्याचं घेतलं उत्पन्न। संत तुकाराम महाराजांच्या जगातील सर्वात मोठ्या पगडीचं लोकार्पण। तब्बल 450 मीटर सुती कापडापासून ही पगडी साकारली। आज या पगडीची वर्ल्ड रेकॉर्ड्स इंडिया अँड जिनियस बुकमध्ये नोंद। साताऱ्यात शेतकऱ्यांचं विविध मागण्यांसाठी आंदोलन। दुष्काळी माण तालुक्यात शेतकऱ्यांचं ठिय्या आंदोलन। वीज वितरण मंडळाच्या कार्यालयासमोर केलं आंदोलन। साताऱ्याच्या धोम धरणातनं नियमबाह्य पद्धतीनं सोडण्यात आलेलं पाणी तत्काळ बंद करावं। धोम धरण पाणी बचाव समितीच्या वतीनं सातारा सिंचन प्रकल्प मंडळाच्या कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन। नागपूर पालिकेवर ठाकरेंच्या शिवसेनेचं आंदोलन। ठाकरेंच्या शिवसेनेकडून बेरोजगार आंदोलन। अग्निशमन विभागात निघालेल्या भरती प्रक्रियेला विलंब केल्यामुळे केलं आंदोलन। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।